महाज्योतीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप आहे ती जवळपास एक वर्षभरापासून त्यांना देण्यात आलेली नाहीत. राज्यभरामध्ये जवळपास 900 विद्यार्थी आहेत, त्यांची फेलोशिप आहे ती मिळालेली नाही. कोल्हापूरमध्ये 70हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी ज्यांना फेलोशिप आहे ती मिळालेली नाही. काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत महाज्योतीचे. मला सांगा, तुम्हाला फेलोशिप ही मिळालेली नाही, किती विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची किती एकूण रक्कम आहे ती अडकलेली आहे? नाही, ऍक्च्युली आपण जर पाहिलं गेलं तर 11 ऑक्टोबर 2024 मध्ये शासन निर्णय झाला की महाज्योतीच्या 902 विद्यार्थ्यांना सरसकट नोंदणी दिनांकापासून आपली जी फेलोशिप आहे ती आम्ही मंजूर करतोय, ते पण बार्टी संस्थेप्रमाणे असा GR आहे. आता त्या GRला 1 वर्ष पूर्ण झालं या 2025 मध्ये, तरी देखील अद्याप महाज्योतीला या विद्यार्थ्यांना निधी देण्यासाठी 126 कोटी रुपयांची जी मागणी आहे ती अद्याप पूर्ण केलेली नाहीये. मागील 3 अधिवेशनांमध्ये ही मागणी केली गेली, परंतु ती मागणी अद्याप वित्त विभागाने पूर्ण केलेली नाही. अजितदादा ज्यावेळी कोल्हापुरात आले होते त्यावेळी अजितदादांना आम्ही भेटून हा विषय सांगितला होता आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हा विषय जर इतर 2 संस्थांना दिला गेलाय आणि तुमच्या संस्थेला दिला गेलेला नाहीये, तर मग अतुल सावेंची आम्ही चर्चा करतो आणि अतुल सावे ह्या विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु मुंबईत ज्यावेळी आम्ही त्यांना भेटलो त्यावेळी त्यांचं पूर्ण रूपच बदललेलं होतं. त्यांनी सांगितलं की असं तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्ही फेलोशिप घेऊन किती डॉक्टर आपल्याला महाराष्ट्रात घडवायचे आहेत, असे काहीतरी उलटसुलट उत्तरं त्यांनी आम्हाला उलट केली. पण आम्हाला त्यांनाही प्रश्न विचारायचा आहे की या महाज्योतीच्या 2023 बॅचला जर शासन निर्णयाद्वारे आदेश केला गेलाय, निर्णय घेतला गेलाय की ह्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासूनचे पैसे आम्ही देऊ, तर मग आता हे प्रश्न का विचारले जातात आणि ह्या विद्यार्थ्यांना निधी का दिला जात नाही? काय कारण काय सांगितलं जातं? तुम्ही ज्यावेळी मागणी करताय त्यावेळी कारण काय सांगितलं जातं? कारण म्हटलं तर पहिलं सांगितलं जातंय की हे विषय तुम्ही का निवडलेत आणि हे विषय आहेत का त्या लेवलचे, त्या विषयावरती त्यांनी बोललेले आहेत. खरं विषयानंतर दुसरेही कारणं त्यांनी जोडलेले आहेत. मग विषयामध्ये त्यांचं कसं आहे की विषय म्हटलं तर हे कमिटीने विद्यापीठा स्तरावर निवडलेले विषय आहेत. तर आमचं म्हणणं काय आहे, जर शासनास असं काय वाटत असेल की हे विषय हाय लेवलचे नाही आहेत, मग सारथीला दिले जाते फेलोशिप, बार्टीला दिली जाते, त्यांचेही विषय त्यांनी बघितलेले आहेत का? तेही विद्यापीठ स्तरावरच निवडलेले आहेत ना. मग आम्ही विद्यार्थी म्हणून समानतेने तुम्ही देण्याचं जे GR हा 11 ऑक्टोबरचा आलेला आहे त्यामध्ये सारथीलाही सेमच आहेत, बार्टीलाही सेमच आहे. मग महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांचे विषय का बघितले जातात? काय नेमकं कारण असं वाटतंय की कुठल्या योजनेमुळे, लाडकी बहीण योजनेमुळे वगैरे असं सगळं झालं असेल? नक्कीच सामाजिक न्याय विभागाचा भयानक पैसा लाडक्या बहिणी या योजनेकडे वळवला जातो. तो कुठल्याही योजनेकडे वळवला जावा याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाही. जर तुम्ही समान धोरण काढता, समान धोरणात बार्टी, सारथी आणि महाज्योती बसवता, बार्टीला आणि सारथीला जर तुम्ही निधी देत असाल तर तो निधी तुम्ही महाज्योतीलाही देणं गरजेचं आहे आणि तो दिलाच पाहिजे, कारण तो तसा GR आहे. ज्यावेळेला आम्ही आमच्या संस्थेकडे असं विचारतो की आम्हाला निधी का नाही मिळत आहे, आमच्या संस्थेनं 2 परिपत्रक आमच्या तोंडावर मारलेली आहेत. आम्ही दोन्ही वेळेला शासनाला विचारतोय की आम्हाला पैसे कधी मिळणार आणि निधीची पूर्तता झाली की आम्ही तुम्हाला ते देऊ. गेली 3 वर्ष आम्ही फेलोशिपसाठी भांडतोय आणि गेली 1 वर्ष आम्हाला निधी द्या म्हणून भांडतोय. इथपर्यंत सांगतो की आमची फाईल त्या वित्त विभागात सगळीकडे फिरते. आमची पोरं रोज जाऊन तिथे हेलपाटे मारतात की आज आमच्या फाईलचा हे होईल, काहीतरी होईल, उद्या फाईल पुढच्या टेबलला जाईल, पण फाईल त्या टेबलपासून पुढे जातही नाही किंवा ती माघारी तरी जाते. काय कारण असतील असं वाटतंय तुम्हाला? मला एकच प्रश्न विचारावं असं वाटतं की महाज्योती संस्थेमध्ये संशोधन करणाऱ्या मुली ज्या आहेत, मला वाटते 70% जास्त आहेत. तर तुम्ही लाडकी बहिणीला पैसे देता, तर मग संशोधन करणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत, ज्या मुली आहेत, तर त्या तुमच्या लाडकी बहीण नाहीत का? हा एकच माझा प्रश्न आहे. जर तुम्ही सारथी बार्टीच्या फाईलवरती सही करू शकता तर महाज्योतीच्या फाईलला तुम्ही सही करून तुमची अडचण काय? हा एकच माझा प्रश्न आहे त्यांना. आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत, जर सरकारनं पैसे दिले नाहीत तर पुढची भूमिका कशी असणार आहे? आता ह्याच्यामध्ये जर सर बघायला गेलं तर फेलोशिप ही 3 वर्षाची रखडलेली आहे. ह्याच्यामध्ये सोशल सायन्स असेल, सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत, ह्याच्यामध्ये आता 3 वर्ष होऊन गेलेले आहेत. काही लोकांचं वर्क हे फील्ड वर्क असतं आणि काही लोकांना हे जे डाटा अनालिसिस करावं लागतो किंवा एखादं केमिकल वगैरे खरेदी करावं लागतं, यासाठी मोठा खर्च आहे. जर त्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत जे 3 वर्षाची जी विद्यापीठाची फी आहे ती आताच्या हप्त्यामधून भरलेली आहे, पण ज्यावेळी 3 वर्षाची जर फेलोशिप रखडली तर त्या विद्यार्थ्यांनी रिसर्च कशा पद्धतीने करायचं किंवा जे आपण बघतो. तर आपण बघितलं की या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्या व्यथा आहेत त्या मांडलेल्या आहेत, कारण त्यांना फेलोशिप आहे ती मिळालेली नाही. आणि जर तुम्ही सारथी आणि बार्टीला जर फेलोशिप त्यांची नियमित पद्धतीने देत असाल तर मग महाज्योती संस्थेला तुम्ही का देत नाही, अशा पद्धतीचा सवाल देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.